श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये श्रोतेहो आपण पाहणार आहोत. आजच्या या खास भागामध्ये महाभारतातील जे आपले चौथे पर्व आहे विराट पर्व, त्यातले प्रकरण तिसरे, कौरवांची पुनः फजिती. सौती म्हणाले, मत्स्य देशात हा प्रकार झाला. त्याचे वृत्त दुर्योधनाला हेरांनी सांगितले. पांडवांचा शोध घेण्यासाठी त्याचे हेर देशोदेशी हिंडतच होते. हेरांनी जेव्हा सांगितले की कीचक गंधर्वाच्या हातून मारला गेला आहे, त्याचे 105 भाऊबंदही मेले आहेत, तेव्हा कौरव सभेत मोठमोठ्या लोकांची चर्चा झाली. त्रिगर्त राजास कीचकानेच मारले होते. विराटाच्या राजाकडे वाकड्या नजरेने कोणीही पाहू शकत नव्हते, कारण पराक्रमी कीचक तेथे होता. आता ते राज्य निर्बल झाले आहे. आता जर त्या राज्यावर हल्ला केला तर ते ताब्यातही घेता येईल, आणि अज्ञातवासात जर पांडवांचा शोध लागला तर बरे, नाहीतर ते प्रकट झाले की मोठे संकट उत्पन्न करतील. द्रोण, कृपाचार्य, भीष्म, कर्ण, दुःशासन या सर्वांचाच विचार असा ठरला की पांडवांचा शोध आता कसेही करून लावलाच पाहिजे. कर्णाने तर तात्काळ विराटाच्या नगरीवर हल्ला करावा, त्याच्या देशातले गोधन हरण करावे, भरपूर लुटालूट करावी असा बेत मांडला. त्रिगर्ताचा राजा सुशर्मा तिथे आला होता. मत्स्य देशावर त्रिगर्तांसह सुशर्मा राजाने हल्ला करावा. त्याने गोपाळांकडून जबरदस्तीने लूट करावी आणि 1 दिवसानंतर कौरवांची विराट नगरीवर हल्ला चढवावा. कौरवांनी असे ठरले. गुप्तपणे पूर्ण तयारी करून सुशर्म्याने एका बाजूने मत्स्य देशात सैन्य घुसवले. गोपाळांचे धाबे दणाणले. लाखो गायी त्यांनी पकडल्या. पुष्कळ गोपाळ विराटाकडे आले. त्यांनी त्याला वृत्त सांगितले. विराटाने युद्धाची तयारी केली. कंक, ग्रांथिक, तंतीपाल, बल्लव यांनाही युद्धासाठी रथ दिले. 8,000 रथ, 1,000 हत्ती, 60,000 घोडेस्वार घेऊन विराटाने सुशर्म्याशी युद्ध केले. विराटाचा भाऊ शतानिक नावाचा होता. तोही युद्धाला गेला आणि भयंकर युद्ध होऊन विराटाचा पराभव झाला. त्यावेळी कंकाने बल्लवाला पुढे व्हायला सांगितले. पुन्हा युद्धाला तोंड लागले. सुशर्म्याच्या भीमाने पराभव केला. सुशर्मा व त्याचे सैन्य पळत सुटले. बल्लवाचा हा पराक्रम पाहून, सुशर्म्याची शरणागती पाहून विराटाच्या मनाला अवर्णनीय समाधान वाटले. सुशर्म्याला पकडले तेव्हा त्याची कीव करून कंकाने त्याला सोडून दिले. सर्व गोधन सोडवून परत आणले. विराट एवढा आनंदित झाला की तो कंकालाच राज्याभिषेक करण्यास तयार झाला. पण कंकाने त्याची प्रशंसा करून आनंदाने विजय उत्सव करावा असे सुचवले. नगरात परत सर्वजण शिरले. नौबती वाजू लागल्या. जिकडे तिकडे पताका लागल्या. विजयी वीरांवर फुलांचा वर्षाव होऊ लागला आणि पुन्हा वृत्त येऊन थडकले. कौरवांचे प्रचंड सैन्य सीमेवर जमले आहे. दुसरे वृत्त येऊन थडकले की गोळी वाड्यांवर सैन्याने हल्ला केला आहे. गोपालक धावत धावत आले. काही घोड्यांवरून आले. हलकल्लोळ माजला आहे. सहस्रावधी कुरुवीर घुसले आहेत. हत्ती गवळीवाडे उद्ध्वस्त करत आहेत. सेना अथांग आहे. कोणीही त्यांच्यापुढे टिकणार नाही. उत्तर हा विराटाचा तरुण पुत्र त्याने वाटेत ते ऐकले. मोठमोठ्या वल्गना केल्या. मी कौरवांना मारतो, मी गायी सोडवतो, माझा पराक्रम तरी पहा. गोपाध्यक्षांना बरे वाटले. उत्तराला त्यांनी रथ सिद्ध करण्यास व आपले आणि राज्याचे रक्षण करण्यास सांगितले. उत्तराने त्यानंतर गृहात जाऊन बायकांसमोर आणखी बडाया मारल्या. मला रथ द्या, सारथी द्या, सैन्य द्या आणि दुर्योधनासह सर्व योद्ध्यांना मी मारतो. मी तेथे आधी असतो तर त्या कौरवांचे सैन्य आलेच नसते. उत्तराच्या बढाया ऐकून बृहन्नडेने सैरंध्रीला सांगितले, तू त्याला सांग, बृहन्नडेला सारथ्य चांगले येते. अर्जुनाचे सारथ्य सुद्धा त्यावेळी त्याने एकेकाळी केले होते. सैरंध्रीने उत्तराजवळ तसे बोलून दाखवले. तेव्हा उत्तर म्हणाला, माझ्या बहिणीने, तिला विचारू दे, मी नाही विचारणार. ती शिष्य आहे ना, तिचे सांगणे ऐकेल ती नर्तिका. उत्तरेने त्याप्रमाणे बृहन्नडेजवळ विषय काढला. तिने प्रथम उडवाउडवीची उत्तर दिली. प्रसंगाचे गांभीर्य बाजूस ठेवून आपल्या परिस्थितीची कल्पना करून स्वतःची टवाळी करून घेतली. पण उत्तरा सुदेशना या सर्वांनी उत्तराचे सारथ्य करायला तिला उद्युक्त केले. छे हो, म्हणूनच लचकत मुरडत वेणीला हिसके देत माना वेळावत इश्य काहीतरी काय असे म्हणत बृहन्नडेने आढेवेढे घेतले. चिलखत उलटे घातले. तलवार पाहताच चळचळा कापत मागे सरली. शिरस्त्राणाचे काय करायचे, त्यात काय ठेवायचे म्हणून भांड्यासारखे ते उलटे धरले. 1 की 2 नाना प्रकारे चेष्टा केली. उत्तराला त्यामुळे चेव चढला. बृहन्नडेची भीती घालवण्यासाठी तो मर्दुमकीच्या गोष्टी सांगू लागला. मग मात्र हळूहळू बृहन्नडेने रथ सज्ज केला. शस्त्र त्यात ठेवली. श्रीवेशधारी लांबवेणी घातलेले ते घोगऱ्या बसाड्या आवाजाचे ध्यान सारथ्य काय करणार अशी अनेकांनी शंका आली. लोक हसत होते. पण उत्तर अगदी वीराच्या आवेशात बृहन्नडेला आश्वासन देत होता. रणाचा मार्ग रथाने धरला. परचक्र मोठे आले आहे. आपण पराक्रम करणार, वडिलांचे नाव राखणार. आता पहा माझे शरसंधान, असे उत्तर सारखा बडबडत होता.
बरोबर इतके रथी होते, पायदळ सैन्य होते, पण ते मागे राहिले आणि बृहन्नडेने भराभरा रथ पुढे नेला. वळणे घेत घेत मार्गस्थ झालेला तो रथ जेव्हा गवळीवाड्याच्या सीमावर्ती भागात गेला तेव्हा मात्र अचानक उत्तराला कौरव सेना दिसली. बापरे, तो ओरडला. एवढे हत्ती, एवढे रथ, एवढे घोडे, इकडून तिकडून क्षितिजापर्यंत सगळे सैन्यच सैन्य दिसत आहे. इथे काय माझा पाड लागणार? आपण नाही बुवा लढणार, हे एवढे सहस्रावधी सैन्य? बृहन्नडा हसू लागली. उत्तरा, आता तू भिवू नकोस. तो पलीकडे शमी वृक्ष दिसतोय का? तिकडे रथ नेते मी. तिथे वृक्षावर शस्त्रास्त्रे आहेत, ती तू काढ. तिथे शस्त्रास्त्रे कोणाची ते मी सांगणारच आहे. अरे राजपुत्रा, ती शस्त्रे पांडवांची आहेत. ते परागंदा झाले, लपून राहिले तेव्हा त्यांनी ते इथे लपून ठेवली आहेत. शमी वृक्षापर्यंत रथ घरघर करत भराभरा गेला. वळण घेऊन अगदी वृक्षापाशी उभा राहिला. धूळ उडाली. तू वर चढ, जपून जा. शस्त्र तुझ्या मानाने लहान आहेत, मोडतील, बिडतील. बृहन्नडा छद्दीपणाने म्हणाली. पण वृक्षावर चढला आणि वाळलेली पाने ढोलीत पडलेली पाहून ती त्याने बाजूला केली. गांडीव धनुष्य, शेकडो बाण, तलवारे, भाले, कितीतरी शस्त्रास्त्रे तिथे बांधून ठेवली होती. ते धनुष्य तर त्याला उचलेना. मोठ्या प्रयत्नाने त्याने सर्व शस्त्रे खाली काढली. बृहन्नडे, खरे सांगू, तू कोण आहेस? ही शस्त्रे तुला काय उपयोगाची? मला नाही, तुला उपयोगाची आहेत. बापरे, मी ह्या धनुष्याने बाण कसा मारणार? मला ते पेलवत सुद्धा नाही. तो सेना सागर पहा गर्जना करायला लागला. छे, मी लढणार नाही. आमच्या गाईच काय, सगळे राज्य घेऊ दे की कौरवांना. मी आपल्या घरी जातो. विराट महाराज मला रागवतील. अरे, तुला त्यांची भीती का वाटते? रणाशिवाय क्षत्रियाला स्वधर्म नाही. इतके बृहन्नडा बोलते तोच उत्तराने घाबरून रथातून खाली उडी घेतली व तो उलट दिशेने पळू लागला. अरे थांब म्हणत बृहन्नडा उतरली व त्याच्या मागून धावत जाऊ लागली. तिने त्याला बकोटी धरून परत ओढीत रथात आणून बसवले. हा सगळा प्रकार इतक्या हास्यास्पद होता की कौरवांपैकी कित्येक वीर ओरडू लागले. शंढा शंढा, धर त्याला, वारे वा. या बायल्या पुरुष सारथीनी हा कोवळा पोरगा रथी काय पराक्रम करणार दिसतच आहे. पण कौरवातील चाणक्य लोकांच्या दृष्टीला बृहन्नडेला पाहून अर्जुनाची आठवण झाली होती. उत्तरानेही तिला खोदून खोदून विचारले, तू कोण आहेस? बृहन्नडेने विचार केला की अज्ञातवासाची मुदत संपलेली आहे. अरे, मीच अर्जुन आहे. मी उर्वशीच्या शापाने 1 वर्षापर्यंत क्लीब झालो आहे. हा, काय सांगता? उत्तराला चंब वाटला, धीर आला. त्याने रथातच त्याला दंडवत घातले. त्याने अर्जुनाला म्हटले की मग बाकीचे पांडव कुठे आहेत? मी सांगतो तुला, धीर यावा म्हणून सांगतो. कंक हा धर्म आहे, बल्लव हा भीम आहे, सैरंद्री ही द्रौपदी आहे, अश्वतज्ञ व गोधन तज्ञ हे माद्रीचे पुत्र नकुल आणि सहदेव. एक एक नावे ऐकता ऐकता उत्तराचे डोळे विस्फारित होत होते. आहा, त्यांच्याच पराक्रमाने बाबांचा जय झाला. मग तू आता या कौरवांना पळवून लाव. तो मोठा धीर येऊन म्हणाला. तर श्रोते, आता नेमके युद्ध पुढे कसे होणार आहे? कौरवांना आता 5 पांडव हे अज्ञातवास संपल्यानंतर आता कशी यांना युद्धात पराभव करणार आहेत, याविषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 107 मध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. धन्यवाद.